संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली. तुमची स्वप्नपूर्ती करणारी आणि भाग्योदयाकडे नेणारी प्रभावी दंतकथा. रॉबिन शर्मा. प्रकरण पहिले. जागृती. तुडूंब भरलेल्या कोर्टरूमच्या मध्यभागी तो एकदम कोसळला. तो होता एक नामांकित कायदे पंडित, शहरातल्या महान वकिलांपैकी एक. तो जसा त्याच्या 3,000 इटालियन डॉलर्सच्या सुटांसाठी प्रसिद्ध होता, तसा वकिली पेशातल्या त्याच्या अनेक यशांसाठीही प्रसिद्ध होता. मी समोर जे दृश्य पाहत होतो तिथे तसाच अविश्वासाने जमिनीला खिळून उभा राहिलो. इतका मोठा वकील ज्युलियन मॅन्टल एखाद्या निष्क्रिय लहान बालकासारखा जमिनीवर थरथरत आणि पक्षाघात झाल्यासारखा धडपडत होता आणि त्याचे सर्वांग घामाने डबडबले होते. सगळे चित्र संत गतीने पुढे सरकल्यासारखे वाटले. अरे देवा, ज्युलियन संकटात आहे. सर्वांचे लक्ष वेधावे म्हणून विरोधी पक्षाची वकील जोरात किंचाळली. न्यायाधीशाचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला आणि तिने जवळच्या इमर्जन्सी फोनमध्ये काहीतरी सूचना दिल्या. मी तर ह्या आकस्मिक संकटाने भांबावून तिथेच उभा राहिलो. मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो, ज्युलियन, माझ्या मित्रा, मरू नकोस. तुझे ह्या जगातले अशा रीतीने जाणे फार लवकर होते आहे. कोर्टातला बेलीफ, जो इतका वेळ शिक्षा केल्यासारखा उभा होता, तो चटकन वाकला आणि त्याने ज्युलियनला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यायला सुरुवात केली. विरोधी पक्षाची वकील त्याच्या चेहऱ्यावर वाकली जेव्हा तिच्या सोनेरी कुरळ्या केसांच्या बटा त्याच्या लालबुंद चेहऱ्यावर विसावल्या. ती काहीतरी त्याला सांगत होती, पण ज्युलियन काही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. ज्युलियनला मी गेल्या 17 वर्षांपासून ओळखत होतो. तरुणपणी मला जेव्हा ज्युलियनच्या पार्टनरने समर ट्रेनी म्हणून कामावर घेतले, तेव्हा आम्ही प्रथम भेटलो होतो. ज्युलियन अतिशय हुशार, तडफदार, रुबाबदार आणि धाडसी होता. तो त्यांच्या फर्मचा उगवता तारा होता. तो फार मोठमोठी स्वप्ने उराशी बाळगून होता. मला तो दिवस अजूनही आठवतो. जेव्हा काही कामानिमित्त मी रात्री उशिरापर्यंत थांबलो होतो आणि पहिल्यांदाच त्याच्या केबिनमध्ये गेलो होतो. रिगल ऑफिसच्या कोपऱ्यात त्याची केबिन होती. त्याच्या भव्य टेबलावर विन्स्टन चर्चिलची काही अर्थपूर्ण वाक्ये एका फ्रेममध्ये लिहिलेली होती. मला खात्री आहे की माझे भवितव्य घडविण्यात मी यशस्वी होईन. जे माझे कार्य मी हाती घेतले आहे ते पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. त्यासाठी घ्यावा लागणारा त्रास किंवा कळा सोसण्याची सहनशक्ती माझ्यात आहे. जोपर्यंत माझा स्वतःवर विश्वास आहे आणि जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, तोवर यशस्वी मला नाकारू शकत नाही. ज्युलियन अगदी ह्याप्रमाणेच वागत होता. दिवसाचे 18 तास तो यश मिळविण्यासाठी अतिशय कष्ट करायचा. मी असे ऐकले होते की त्याचे आजोबा एक प्रसिद्ध सिनेटर होते. वडील फेडरल कोर्टात न्यायाधीश होते. ह्या पार्श्वभूमीवर ज्युलियन लहानपणापासून अगदी श्रीमंतीत वाढला. साहजिकच सर्वांच्या त्याच्याबद्दलच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या. एक मात्र होते की तो अतिशय जिद्दीचा होता. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी करत होता आणि करवून घेतही होता. ज्युलियनचे कोर्टरूममधील नाट्यपूर्ण संभाषण आणि त्याच्या डावपेचांनी रोजच्या वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरत असत. त्याच्या भोवती कायम बड्या लोकांचा घोळका असे. श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांना जेव्हा काही अडचणी येत तेव्हा ते हमखास त्याच्याकडे धाव घेत. कोर्टाबाहेरील जीवनातही तो बराच शौकीन होता. पुष्कळदा रात्री उशिरापर्यंत शहरातल्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये तो एखाद्या सुंदर फॅशनेबल मॉडेलबरोबर मद्यपीत बसलेला दिसे. ज्युलियनने त्याच्या एका अतिशय महत्त्वपूर्ण खुनाच्या केसमध्ये
माझी मदतनीस म्हणून निवड त्या वर्षी कशी काय केली कोण जाणे. कारण मी जरी हॉवर्ड लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली असली तरी मी काही त्यांच्या फर्मचा खूप हुशार आणि स्मार्ट मदतनीस नव्हतो. माझी आणि त्याची कुठेच बरोबरीही नव्हती. माझे घराणे त्याच्यासारखे उच्च वर्गातले नव्हते. समुद्रावर काही वर्ष नोकरी केल्यावर माझे वडील एका खाजगी बँकेत साधे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि माझी आई झोपडपट्टीत गुंड लोकांच्या वस्तीत लहानाची मोठी झाली. जुलियनसारखा मी हुशारही नव्हतो आणि श्रीमंतही नव्हतो. माझे दुसरे सहकारी त्याच्या हाताखाली काम करण्यास उत्सुक असतानाही त्याने माझी निवड केली. ती केस होती एका बिझनेस एक्झिक्युटिव्हची. त्याच्यावर आपल्या बायकोचा निर्घृणपणे खून केल्याचा आरोप होता. अर्थातच ती केस आम्ही जिंकली. त्या केसमध्ये मी बरेच काही शिकलो. काहीही घडलेले नसताना बऱ्यापैकी संशय कसा निर्माण करायचा इत्यादी बारकावे मी त्याच्याकडून शिकलो. हा कायदेपंडित ही केस कशी चालवतो हे त्याच्या हाताखाली काम करून जवळून पाहायला मिळणे ही दुर्मिळ संधी मला मिळाली होती आणि त्या संधीचे मी पुरेपूर सोने केले. जुलियनच्या आग्रहावरून मी त्या फर्ममध्ये कायम राहिलो आणि आमची मैत्री तिथेच वाढली. जुलियनच्या हाताखाली काम करणे ही साधी बाब नव्हती. कधी कधी मी खूप वैतागायचो. पुष्कळदा रात्री उशिरापर्यंत थांबायला लावून तो माझी खूप खरडपट्टी काढायचा. अर्थात त्याच्या कामाची ती पद्धतच होती. तो अतिशय शिस्तप्रिय होता, पण ह्या कडक कवचामागे एक मृदू मनही होते. तो त्याच्या माणसांची खूप काळजी घ्यायचा. किती कामात असला तरीही माझ्या बायकोची, जेनीची चौकशी करायचा, घरच्यांचीही चौकशी करायचा. जेव्हा त्याला कळले की मी पैशांअभावी कॉलेजची फी भरू शकत नाही तेव्हा त्याने माझ्यासाठी शब्द टाकून स्कॉलरशिपही मिळवून दिली. मित्रांकडे त्याने कधीही दुर्लक्ष केले नाही. तो अगदी झपाटल्यासारखा काम करायचा. त्याचा त्रास त्याच्या हाताखालच्या लोकांना होत असे. त्याच्या कामाचा झपाटाच खूप होता. पहिल्यांदा फर्मच्या भल्यासाठी, फर्मचे नाव मोठे करण्यासाठी तो परिश्रम करतच राहिला. दरवर्षी हेच घोकत राहिला की ही केस झाली की 1 महिन्याची सुट्टी घ्यायची. आराम करायचा, पण सुट्टी घेणे त्याला कधी जमलेच नाही. अशीच वर्षामागून वर्षे गेली. त्याची प्रसिद्धी वाढली, अनुभव वाढला, कामाचा पसारा वाढला, अधिकाधिक केसेस यायला लागल्या, अगदी मोठ्या आणि आव्हानात्मक. आणि मग जुलियन काम करतच राहिला. अधिक श्रम, अजून जास्त पैसा, जास्त प्रसिद्धी, नाव, कीर्ती आणि यश ह्या सर्वांबद्दलची त्याची भूक वाढतच गेली. अगदी अल्प काळातच त्याच्याकडे सर्व काही आले. एक अतिशय यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी व्यवसाय, 7 आकडी उत्पन्न, चांगल्या पॉश आणि बड्या लोकांच्या वस्तीत एक अवाढव्य सुंदर बंगला, स्वतःचे एक खाजगी जेट, एका सुंदर बेटावर निवांत वेळ घालवण्यासाठी दुसरा एक बंगला आणि त्याची आवडती लाल चुटूक रंगाची चकाकती फेरारी गाडी जी त्याच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये दिमाखात उभी असायची. जरी यश मिळत गेले तरी नियती काहीतरी वेगळे सुचवत होती. मी त्याच्याबरोबर कायम असल्यामुळे काहीतरी विपरीत घडणार असल्याचे संकेत मला मिळत होते. कामाचा पसारा वाढतच होता. एक मोठ्या केसचा निकाल लागला की दुसरी त्याहून मोठी तयारच असायची. प्रत्येक केसची कितीही पूर्वतयारी केली तरी जुलियनचे समाधान होत नव्हते. न्यायाधीशांनी हा प्रश्न उपस्थित केला तर, आपली तयारी कमी पडली तर, एखादी नवीन घडलेली घटना जर आपल्याला माहीत नसली तर सर्वांसमोर आपल्यावर आश्चर्यचकित व्हायची वेळ येईल. मग आम्ही अजून कसून तयारी करायचो. आम्ही दोघे जसे काही घड्याळाचे गुलाम असल्यासारखे ऑफिसच्या त्या 64व्या मजल्यावर काम करीत बसायचो आणि त्यावेळेला सगळे जग आपल्या कुटुंबासमवेत आपापल्या घरी असायचे. जुलियनबरोबर मी जसासा जास्त वेळ घालवला तसतसे माझ्या लक्षात आले की तो कामाच्या गर्तेत किती खोल रुतत चालला आहे. तो कायम असमाधानी असायचा. इतके काम करायचा की ह्या कामातच आपण एक दिवस संपून जावे असे त्याला वाटत होते.
परिणामी त्याचे कौटुंबिक स्वास्थ्यही त्याने बिघडले. वडिलांशी त्याने बोलणेच बंद केले. त्याचे लग्नही अयशस्वी ठरले. जरी त्याच्याकडे सर्व ऐहिक सुख होती तरीही तो ज्या सुखाच्या शोधात होता ते सुख त्याला मिळालेच नाही. 53 वर्षाचा जुलियन अगदी 70तल्या म्हाताऱ्यासारखा दिसायचा. चेहऱ्यावर सगळीकडे सुरकुत्या, अतिशय तणावपूर्ण दैनंदिन आयुष्य ह्यामुळे तो फारच म्हातारा दिसायला लागला. उंची सिगार, उंची मद्याचे पेल्यावर पेले रिचवल्यामुळे आणि रात्री उशिरा महागड्या फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये जेवणे ह्या त्याच्या जीवनपद्धतीमुळे तो फारच स्थूल झाला होता. सारखा आजारी असायचा, थकून जायचा. त्याच्या आयुष्यातला सगळा आनंद आणि हास्यच नाहीसे झाले होते. एकेकाळचे त्याचे खळाळत्या उत्साहाचे रूपांतर एका भयान उदासीनतेत झाले. त्याची जगण्याची उमेदच संपली होती. जी कोर्टरूम तो एकेकाळी त्याच्या अतिशय नाट्यपूर्ण संभाषणांनी आणि वादविवादाने गाजवायचा, त्याच कोर्टरूममध्ये आता तो अगदी क्षुल्लक केसेस लढवत होता. विरोधी पक्षाने घेतलेल्या हरकतीवर तो पूर्वी आकर्षकरित्या तासनतास वादविवाद घालायचा. आता मात्र त्याच्या बोलण्यात उपरोधी कडवटपणा आला होता. खरोखरच जुलियनमधला उत्साहाचा झराच आटला होता. ह्याला कारण फक्त त्याचे धावपळीचे जीवनच नव्हते, तर आणखी काही खास होते. रोजच्या रटाळ जीवनाला तो कंटाळला होता. रोज तो मला सांगायचा की तो जे काम करतोय त्यात त्याला अजिबात रस वाटत नाही. त्याच्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. जुलियन सांगत होता की घरच्यांनी जरी त्याला जबरदस्ती कायदेविषयक अभ्यासासाठी पाठवले तरी नंतर त्यात त्याला रस वाटायला लागला. खूप अभ्यास करून त्यात तो तरबेज झाला होता. कायद्यातल्या वाटा पळवाटा त्याच्या तल्लख बुद्धिमत्तेला आव्हान देत असत. तो नुसताच एक श्रीमंता घरचा मुलगा नव्हता, तर त्याचे स्वतःचे असे एक अस्तित्व होते, ध्येय होते. दुसऱ्यांना अडचणीत मदत करायची हे ध्येय त्याला आयुष्याची पुढची वाटचाल करायला कारणीभूत झाले. त्याच्या आयुष्यात ही पोकळी निर्माण होण्यास अजून एक कारण होते. मी त्या फर्ममध्ये रुजू होण्याअगोदर त्याच्या आयुष्यात काहीतरी दुर्घटना घडली होती असे जुने लोक सांगत, पण काय घडले होते ते मात्र कोणीच सांगत नव्हते. हाडी नावाचा आमचा एक पार्टनर होता. तो खूप बोलका होता. कोर्टापेक्षा जास्त वेळ तो बारमध्ये गप्पा मारण्यात घालवायचा. त्यालाही मी विचारले, पण त्याने काही सांगण्यास नकार दिला. त्याला गुप्ततेची शपथ दिली होती. पण ही जरी दुर्घटना जुलियनच्या आयुष्यात घडली होती, तीच त्याच्या आयुष्याच्या घसरगुंडीला जबाबदार होती. मला त्याला मदत करायची होती, कारण तो माझा नुसता सल्लागारच नव्हता, तर चांगला मित्रही होता. आणि हे सर्व घडले सोमवारी सकाळी भरलेल्या कोर्टरूममध्ये, जिथे तो एकेकाळी खुनाच्या केसेस लढवत होता. तिथेच त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तो एकाकी कोसळला. प्रकरण दुसरे, रहस्यमय पाहुणा. आमच्या फर्मची दुसऱ्या दिवशी तातडीची बोर्ड मीटिंग बोलावली गेली. आम्ही दाटीवाटीने बोर्ड रूममध्ये बसल्या बसल्याच मला जाणवले की काहीतरी गंभीर गोष्ट घडलेली आहे. वयोवृद्ध मॅनेजिंग पार्टनर हार्डीनी पहिल्यांदा जमलेल्या लोकांना सांगायला सुरुवात केली. मला तुम्हाला सांगायला अतिशय दुःख होते आहे की काल श्री जुलियन मॅन्टल जेव्हा एअर अटलांटिकची केस चालवत होते तेव्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सध्या ते ICUमध्ये आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे असे त्यांच्या डॉक्टरांनी मला सांगितले. परंतु जुलियननी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, जो मला वाटते की मी तुम्हा सर्वांना कळवायला पाहिजे. जुलियनने आपली फर्म सोडून जायचे ठरविले आहे. त्यांनी वकीलही न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते आपल्या फर्ममध्ये कधीच परत येणार नाहीत. मला फार धक्का बसला. मला माहीत होते की तो खूप अडचणींना तोंड देत होता, पण तो फर्म सोडेल असे कधीच वाटले नाही. आमची एवढी जवळची मैत्री होती की खरं तर त्याने मला हे स्वतः येऊन सांगायला पाहिजे होते. त्याने मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा भेटू दिले नाही.
जेव्हा जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्याने तिथल्या नर्सेसना सांगून ठेवले होते की ते झोपले आहेत, त्यांना आता भेटता येणार नाही, असा निरोप मला सांगा. माझा फोन घ्यायचाही त्याने टाळला. कदाचित त्याला त्याचे पूर्वायुष्य विसरायचे असेल आणि कुणी सांगितले कदाचित त्याला मला बघितल्यावर त्याचीच आठवण येत असेल. पण मला मात्र अतिशय वाईट वाटले. या सगळ्या घटनांना 3 वर्षे उलटून गेली. मी शेवटचे त्याच्याबद्दल ऐकले की तो काही विशिष्ट हेतू मनात धरून भारतात गेला आहे. त्यांनी आमच्या पार्टनरला एवढेच सांगितले की त्याला अतिशय साधे आयुष्य जगायचे आहे. त्याला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत आणि कदाचित ती उत्तरे त्याला भारतासारख्या गूढ देशात मिळतील, म्हणून तो भारतात गेला आहे. त्याने त्याचा बंगला विकला, जेट विकले, त्याचे ते बेटावरचे घर विकले आणि त्याची फेरारीसुद्धा विकली. माझ्या मनात विचार आला की जुलियन मॅन्टल आता भारतीय योगी होणार. कायदा गूढ मार्गाने जातो हेच खरे. ह्या 3 वर्षात मी जो जास्त काम करणारा तरुण वकील होतो तो हालचाल मंदावलेला मध्यवयीन गृहस्थ झालो. जेनिशी माझे लग्न झाले, मुले झाली. कदाचित मुलांमुळे असेल, पण मी थोडासा बदलत होतो. माझी जगाकडे बघण्याची दृष्टी बदलत चालली होती. माझे वडील नेहमी म्हणायचे, जॉन, तू जेव्हा मृत्यूशय्येवर असशील तेव्हा तुला खचितच ऑफिसमध्ये नसावेसे वाटणार. आणि मी घराकडे थोडेसे लक्ष द्यायला लागलो. मी आता नोकरीत आणि कौटुंबिक जीवनात चांगला स्थिरावलो होतो. रोटरी क्लबचा मेंबर झालो होतो. शनिवारी माझ्या अशिलांबरोबर गोल्फ खेळत होतो. पण मी जेव्हा जेव्हा एकटा विचार करत बसायचो त्यावेळी मला हमखास जुलियनची आठवण यायची. काय झाले असेल त्याचे? आम्ही अनपेक्षितरित्या दुरावल्यानंतर तो मला कधी भेटलाच नाही. कदाचित तो भारतात स्थिरावला असेल. भारत हा एक विविधतापूर्ण देश आहे. तिथे तरी त्याच्या अस्वस्थतेला शांतता मिळाली असेल का? तिथे तरी त्याने घर केले असेल का? कदाचित नेपाळच्या डोंगर दऱ्यात भटकत असेल. एक मात्र होते की तो परत वकिली करायला लागला नव्हता. कोणालाही त्याचे साधे पोस्टकार्डसुद्धा आलेले नव्हते. त्याने स्वेच्छेने हा अज्ञातवास स्वीकारला होता. त्यानंतर 2च महिन्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. माझ्या केबिनमध्ये मी माझ्या शेवटच्या आशिलाचे काम संपवून विसावलो होतो. अतिशय धावपळीच्या दिवसातले किचकट काम संपवून मी नुकताच विचार करत बसलो होतो. तेवढ्यात माझी कायदेविषयक अभ्यासातली अत्यंत हुशार मदतनीस जिनिव्ही माझ्या केबिनमध्ये डोकावली. जॉन, तुम्हाला भेटायला एक गृहस्थ आले आहेत. ते म्हणताहेत की त्यांचे महत्त्वाचे काम आहे. ते तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाहीत. मी आता बाहेर चाललोय. मी काहीतरी खाईन आणि नंतर मला हॅमिल्टनची केस संपवायची आहे. त्यावर मी आज काम करणार आहे. आज मला कोणालाही भेटायला वेळ नाही. त्यांना सांग की मी आज भेटू शकणार नाही. बाकीच्या लोकांसारखी तारीख वेळ ठरवून घ्या आणि मग या. ते जर ऐकत नसतील तर खुशाल सिक्युरिटीला बोलाव. पण ते ऐकतच नाहीयेत. त्यांना नाही हे उत्तर ऐकायचे नाही. क्षणभर मला वाटले की आपण सिक्युरिटीला बोलवावे. पण मग विचार केला की खरंच कुणी गरजू असला तर, म्हणून मी माघार घेतली. ठीक आहे, पाठव त्यांना आत. कदाचित माझा काहीतरी धंदा होईल. माझ्या ऑफिसाचा दरवाजा हळूहळू उघडला आणि जेव्हा पूर्णपणे उघडला तेव्हा दारात एक 35शीचा हसतमुख तरुण उभा होता. तो उंच आणि हडकुळा होता. त्याच्यात शक्ती आणि अमर्याद उत्साह दिसत होता. त्याला पाहून मला माझ्या कायद्याच्या शाळेतल्या मुलांची आठवण झाली. ही मुले अगदी चांगल्या कुटुंबातली, चांगल्या घरातली, उत्कृष्ट गाड्या असलेली आणि उत्तम मऊसूत त्वचा असलेली अशी होती. समोरच्या माणसात तारुण्य आणि उत्साह ओतप्रोत भरलेला होता आणि त्याहीपेक्षा त्याच्या चेहऱ्यावर शांतता व दैवी शक्तीचा वास असल्यासारखा वाटत होता.
त्याची भेदक नजर माझ्या अंतकरणाचा ठाव घेत होती. माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले की हा एखादा सुप्रसिद्ध वकील माझी जागा पटकवायला आलाय की काय? अरेच्चा, हा तिथेच का थांबलाय? का मागच्या आठवड्यात मी जी घटस्फोटाची एका बाईची केस जिंकली तिचा नवरा असेल बहुधा. आपण सिक्युरिटीला बोलवायला सांगितले ही काही फार मूर्खपणाची कल्पना नव्हती तर. तो तरुण तिथे दारात तसाच माझ्याकडे पाहत हसत उभा राहिला. एखादा नामवंत गुरु आपल्या आवडत्या शिष्याकडे जसे पाहतो तसे बघत. जरा वेळाने त्या अस्वस्थ शांततेचा भंग करीत तो आपल्या कमावलेल्या अधिकारवाणीने म्हणाला, तुझ्याकडे भेटायला आलेल्या लोकांना तू असेच वागवतोस का जॉन? आणि ज्यांनी तुला कोर्टातले सगळे यशस्वी डावपेच शिकविले त्यांच्याशी असा वागतोस? मी माझ्या व्यवसायाचे गुपित तुला सांगायलाच नको होते, तो हसत म्हणाला. माझ्या मेंदूत एक विचित्र संवेदना झाली. मी ताबडतोब तो मधाळ आवाज ओळखला. माझे हृदय जोरात धडधडायला लागले. जुलियन? अरेच्चा, माझा विश्वास बसत नाहीये. खरंच तू आहेस का? तो मोठ्याने दिलखुलास हसला आणि माझी खात्री पटली. माझ्या समोरचा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून जुलियन मॅन्टलच होता. एक भारतीय योगी. त्याच्यात झालेल्या रूपांतराबद्दल मी फारच आश्चर्यचकित झालो होतो. भूतासारखा दिसणारा सुरतकलेला चेहरा, ते सारखं खोकणं, ते निस्ते डोळे, सर्व काही गायब झाले होते. वयस्कर दिसणारी रोगट शरीरयष्टी आणि शिथिल हालचाली सर्व काही गेले होते. माझ्यासमोर जो माणूस उभा होता तो आरोग्याच्या सर्वोच्च बिंदूवर होता. तुकतुकीत तेजस्वी चेहरा, चकाकणारे भेदक डोळे, तारुण्यपूर्ण आणि उत्साहवर्धक शरीरयष्टी, या सर्वांपेक्षाही मला त्याच्या उपस्थितीने सर्व वातावरण एखाद्या दैवी शक्तीने भारल्यासारखं वाटत होते. तिथे बसल्या बसल्या त्याच्याकडे टक लावून पाहताना मला शांत निवांत वाटत होते. माझ्यासमोर बसलेला माणूस आता एखाद्या एक क्लास वकिली फर्मचा वरिष्ठ भागीदार नव्हता, तर माझ्यासमोर उभा होता एक ऊर्जा, उत्साह आणि तारुण्याने ओतप्रोत भरलेला, एक हसरा, आदर्श, अंतर्बाह्य बदललेला माणूस. प्रकरण 3. जुलियन मॅन्टलचे अद्भुत रूपांतर. मी जुलियनमध्ये झालेल्या ह्या अचानक बदलामुळे फार आश्चर्यचकित झालो होतो. माझ्या मनात हेच विचार होते की एखादा माणूस जो काही वर्षांपूर्वी एकदम थकलेला, मरगळलेला, वयस्कर दिसायचा, तो माणूस कसा काय एकदम तरतरीत आणि चैतन्यपूर्ण दिसतोय? मी मूक अविश्वास दर्शवत होतो. त्याने तारुण्याच्या कारंजातून आलेले एखादे जादुई औषध तर प्यायले नाही? काय कारण असेल ह्या असामान्य बदलाचे? जुलियनने सांगायला सुरुवात केली की ह्या स्पर्धात्मक जगामध्ये आणि त्याच्या वकिलीच्या व्यवसायात इतके चढउतार आले, इतक्या तणावपूर्ण केसेस आल्या की तो मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या कोलमडला होता. हे धावपळीचे आयुष्य आणि कामाची कधी न संपणारी मागणी ह्याने तो पुरता पोखरला होता. कामातला सगळा रस संपून गेला होता. तो फक्त यांत्रिकरित्या काम करायचा. त्याचा हृदयविकाराचा झटका हे एक वरवर दिसणारे लक्षण होते. कामाचा सतत दबाव आणि रोजची धकाधकीची जीवनशैली ह्याने तो पार मोडून गेला होता. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की वकिली करण्याची सोडून द्या किंवा जगण्याची आशा सोडा, तेव्हा तो मनाशी म्हणाला की आपल्या शरीरातल्या चैतन्याच्या ठिणगीला प्रज्वलित करण्याची सुवर्णसंधी हाती आली आहे. ही ठिणगी कधीचीच विझली होती. ह्या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्यायचा, कारण वकिली करण्यात आता काही आनंद उरला नव्हता. जुलियन अगदी उत्साहात सांगत होता की तो ही सगळी ऐहिक सुख सोडून भारतात गेला, ज्या भारतात जुन्या परंपरा आणि काहीतरी गूढ आणि दैवी वातावरण होते. तो तिथे खूप भटकला, एका छोट्या खेडेगावातून दुसऱ्या, कधी पायी, कधी बस, तर कधी रेल्वेने. तेथे तो नव्या चालीरीती शिकला, अमाप निसर्ग सौंदर्य अनुभवले,
भारतीयांचे आदरातिथ्य अनुभविले, प्रेमळपणा अनुभवला. खरोखर ज्यांच्याकडे स्वतःचे असे फार थोडे होते, त्यांनी देखील खुल्या दिलाने ह्या परदेशी पाहुण्याचे स्वागत केले. जसजसा थोडा काळ मध्ये गेला तशी जुलियनची प्रकृती सुधारायला लागली. खुल्या वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात त्याच्या शरीरात असे चैतन्य खेळायला लागले की जे अगदी लहान असताना त्याने अनुभविले होते. त्याला हळूहळू शांत आणि आनंदी वाटायला लागले. त्याची नैसर्गिक उत्कंठता, कल्पकता आणि उत्साह हळूहळू परतायला लागला होता. जीवनातले हास्य परतत होते. जुलियन जरी ह्या अनोख्या देशातला प्रत्येक क्षण आनंदात जगत होता, पण अतिश्रमाने थकलेल्या शरीर आणि मनाला विश्रांती हा एवढाच ह्या प्रदीर्घ भारताच्या प्रवासाचा एकच हेतू नव्हता. तर त्याने मनाला विश्वासात घेऊन सांगितले की त्याला स्वत्व शोधायचे होते, परिपूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्य जगायचे होते. त्याचे प्राधान्य त्याने जुन्या भारतीय चालीरीती आणि प्राचीन भारतातले चिरंतन सुख आणि परिपूर्ण आयुष्याचे तंत्र आत्मसात करण्यासाठी दिले होते. जॉन, मी काही अतिशयोक्ती करत नाही, पण तिथे गेल्यावर माझे अंतर्मन सांगायला लागले की मी एका दैवी आणि गूढत्वाच्या प्रवासाला चाललोय. माझ्यातले जे चैतन्य नाहीसे झाले होते ते मला प्राप्त होणार आहे. माझ्या दृष्टीने हा काळ मुक्त स्वातंत्र्याचा होता. जसजसा तो जास्त भटकला तसतसे त्याला कळले की काही भारतीय योगी 100 वर्षांपेक्षाही जास्त जगलेले आहेत. त्यांच्या वयापेक्षाही त्यांनी स्वतःचे आयुष्य अतिशय उत्साहात आणि तारुण्यात घालविले आहे. जुलियनने ह्या योग्यांबद्दल जेव्हा जास्त माहिती मिळवली तेव्हा त्याला समजले की त्यांनी स्वतःच्या मनावर कसा ताबा मिळविला होता. त्यांच्यात एक प्रकारची दैवी शक्ती एकवटली होती. मग जुलियनने ह्या योग्यांना भेटून हे तंत्र शिकून घ्यायचा ध्यासच घेतला. हे तंत्र आत्मसात करून आपल्या रोजच्या जीवनात ह्याचा उपयोग करायचे त्याने ठरविले. त्याच्या सुरुवातीच्या प्रवासात तो अनेक योगी आणि महान गुरूंकडे राहिला. त्या लोकांनी सुद्धा जुलियनचे स्वागत मनमोकळेपणाने केले. त्यांच्याकडचे अनमोल ज्ञानाचे भांडार ह्याच्यासाठी खुले केले. भारतातल्या प्राचीन मंदिरांचे वैभव, तिथली पवित्रता ह्या सर्वांचे वर्णन जुलियनने करण्याचा प्रयत्न केला. ह्या मंदिराच्या इमारती ज्ञानाच्या भांडाराजवळ एखाद्या इमारती द्वारपालासारख्या उभ्या होत्या. सभोवतालचा तो पवित्र परिसर पाहून जुलियनचे मन भरून आले. मी पूर्वेकडच्या प्रवासाला जाण्याचे धाडस केले. तो काळ माझ्या दृष्टीने अगदी सुवर्णकाळच होता. मी हा असा थकलेला वयस्कर वकील, स्वतःच्या सर्वस्व विकलेला, अगदी रेसच्या घोड्यापासून ते रोलेक्स घड्याळापर्यंत जे काय थोडेफार मी बरोबर नेले होते ते सतत माझ्याजवळ एका पिशवीत होते. पण काय रे, सगळे असे सोडून जाणे फार अवघड होते का? माझी उत्सुकता मी फार काळ ताणू शकलो नाही. उलट अतिशय सोपे होते ते. माझे सर्वस्व विकून जगातली सर्व ऐहिक सुख सोडून जाण्याचा माझा निर्णय साहजिकच होता. अल्बर्ट कॅमस एकदा म्हणाला होता, सर्व सुखांचा त्याग करण्यातच खरे दातृत्व आहे. आणि मी हेच केले. माझ्या अंतर्मनाचेच मी ऐकले. मी जेव्हा माझ्या पूर्वायुष्याचे गाठोडे मागे सोडले त्या क्षणी आयुष्य अगदी साधे, सरळ आणि सोपे झाले. ज्या क्षणी मी मोठ्या सुखाच्या आणि आनंदाच्या मागे धावणे सोडले त्या क्षणी मी आयुष्यातली छोटी छोटी सुख अनुभवायला लागलो. अगदी चांदण्या रात्री तासनतास चांदण्याकडे बघत बसण्यापासून ते उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघण्यापर्यंत सर्व काही. भारतात ज्ञानाचे एवढे भांडार आहे की मागची आठवण मला फार क्वचित आली. इतके सर्व काही शिकायला मिळाले तरी जुलियनची ज्ञान संपादन करण्याची भूक मात्र भागली नव्हती. त्याला हवे होते ते प्राचीन काळचे परिपूर्ण आयुष्याचे तंत्र आणि मंत्र. काही त्याला सापडले नव्हते. भारतात येऊन त्याला 7 महिने झाले तेव्हा त्याला वाटले की खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच आपले ध्येय पूर्ण करायला दिशा मिळाली आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या काश्मीरच्या खोऱ्यात तो जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला योगी कृष्णन नावाचे एक गुरु भेटले.
योगी कृष्णन आपल्या केशरहित तुळतुळीत डोक्यावरून हात फिरवीत त्याला सांगत की आपल्या पूर्वजन्मात आपणही वकील होतो. नवी दिल्लीसारख्या गजबजलेल्या शहरात अतिशय धावपळीचे जीवन जगल्यावर त्यांनी सुद्धा एके दिवशी सर्व विकून ह्या मंदिराची व्यवस्था सांभाळायचे काम हाती घेतले आणि ते तिथेच राहिले. आणि एवढेच नाही तर योगी कृष्णन असेही म्हणाले की त्यांना त्यांच्या जीवनाचा हेतू सापडला आहे, सत्व सापडले आहे. माझ्या रोजच्या जीवनातल्या त्याचपणाला मी कंटाळून गेलो होतो. माझ्या आयुष्याचे ध्येय दुसऱ्याला मदत करायची, दुसऱ्यांना काहीतरी देण्यासाठी जगायचे हे मला समजले. जे प्रार्थनेला येतात त्यांना मी जमेल तितके शिकवितो आणि त्यांना शक्य होईल तितकी मदत करतो. ह्या प्रकारचे जीवन खडतर आहे, पण परिपूर्ण आहे. मी काही फार मोठा धर्मगुरू नाही, पण मी एक असा माणूस आहे की ज्याला जीवनाचा अर्थ सापडलाय. जुलियननी सुद्धा स्वतःची संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली. एकेकाळी त्याला पैशाची कशी भूक होती, कामाचा ध्यास होता, त्याच्या अंतःकरणाची द्विधा मनस्थिती, ती संकटे, तो हृदयविकाराचा झटका, त्याची अनियमित आणि असंतुलित जीवनशैली वगैरे सर्व काही सविस्तर सांगितले. मी अगदी ह्याच मार्गावरून गेलो आहे. मलाही असेच अनुभव आले, योगी कृष्णन म्हणाले. प्रत्येक गोष्ट जी घडत असते ती काही कारणास्तव घडत असते. प्रत्येक अपयश, मग ते वैयक्तिक असू दे, व्यावसायिक असू दे किंवा आध्यात्मिक असू दे, आपल्याला धडा शिकवत असते. म्हणून अपयशाने खचून न जाता त्यातून आपण काय शिकलो हे बघायचे असते. त्याने आपली वैयक्तिक सुधारणा होते. भूतकाळाबद्दल कधीही खंत करू नकोस. अपयश हा एक चांगला शिक्षक आहे असे समजून त्याला सामोरं जा. हे ऐकल्यावर जुलियन अतिशय हर्षभरित झाला. इतके वर्ष तो ज्यांच्या शोधात होता ते योगी कृष्णन हेच त्याचे गुरु असावेत, मार्गदर्शक असावेत असे त्याला वाटले. ह्या पूर्वाश्रमीच्या वकिलाने उत्तम रीतीने जगण्याचा आध्यात्मिक मार्ग शोधला होता, जो त्याला संतुलित, आनंदी आणि प्रकाशमय जीवनाचे रहस्य शिकवेल. मला तुमची मदत पाहिजे कृष्णन. मला स्वतःला एक अर्थपूर्ण, परिपूर्ण जीवन जगायचे आहे. ते कसे जगता येईल, काय करता येईल? मी तुला मदत करू शकलो असतो तर मी स्वतःला धन्य समजलो असतो, कृष्णन म्हणाले. मग मी तुला एक सुचवतो. चालेल, सांगा. मी इथे काही वर्षापासून ह्या मंदिरात राहत आहे. इथे जे लोक येतात त्यांच्याकडून मी असे ऐकले आहे की हिमालयाच्या अगदी वरच्या टोकाकडे काही योगी राहतात. त्यांनी आपल्या आयुष्याची शिदोरी फक्त शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्या सुद्धा वाढविण्यासाठी काही तंत्र आत्मसात केली आहेत. त्यांची काही अमूल्य अशी तत्वे आहेत, ती ते रोज आचरणात आणतात. ह्या योग्यांचा शरीरावर, मनावर आणि मेंदूवरही ताबा असतो. जुलियन एकदम सतर्क झाला. त्याला जे हवे होते ते हेच तर होते. हे योगी नक्की कुठे राहतात हे कोणालाच माहीत नाही. त्यांचा शोध घेण्या इतकी ताकद आता माझ्यात नाही. मी खूप म्हातारा आहे, पण मी तुला एक सांगतो. पुष्कळ जणांनी त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण ते सगळे अयशस्वी झाले. हिमालयाच्या वरच्या भागात चढून जाणे अतिशय अवघड आहे आणि अतिशय धोक्याचे आहे. अगदी गिर्यारोहकांनीही आणि अनुभवी माणसांनी सुद्धा निसर्गाच्या ह्या रौद्र रूपासमोर हात टेकलेत. पण तू जा. त्यांना तू शोधून काढू शकलास तर तुझ्या हातात दीर्घ आयुष्याची आणि परिपूर्णतेची गुरुकिल्ली किंवा सुवर्ण किल्ली आली म्हणून समज. ह्या गोष्टी मी तुला शिकवायला असमर्थ आहे. त्यांच्याकडे ह्या ज्ञानाचे फार मोठे भांडार आहे. जुलियन सहजासहजी हार मानणारा नव्हता. योगी कृष्णनना त्यांनी परत विचारले, पण तुम्हाला ते नक्की कोणत्या जागी राहतात हे खरेच माहीत नाही? मी फक्त एवढेच सांगू शकतो की ह्या गावातले लोक त्यांना शिवानाचे महान योगी म्हणतात. पौराणिक काळी शिवाना याचा अर्थ आनंदाचे भांडार असा होता. ह्या योग्यांकडे दैवी शक्ती आहे. मला यापेक्षा जास्त माहिती नाही. असती तर मी तुला नक्कीच सांगितली असती. मला खरंच काही माहिती नाही. दुसऱ्या दिवशी पृथ्वीवरच्या
सूर्यकिरणांच्या पहिल्या प्रवेशाबरोबर शिवाना ह्या जागेच्या शोधात जुलियन हिमालय चढायला लागला. पहिले त्याने विचार केला की ह्या डोंगरावर चढायला एखाद्या शेर्पा गाईडला बरोबर घ्यावे, पण त्याने तो विचार सोडून दिला. त्याच्या अंतर्मनाने त्याला सांगितले की हा प्रवास तुझ्या एकट्याचा आहे, तू एकट्यानेच करायचा आहेस. आणि आयुष्यात पहिल्यांदा त्याने चिकित्सा न करता आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवला. त्याला सारखे वाटत होते आपण ह्या हाती घेतलेल्या कामात यशस्वी होणार, आणि मग तो उत्साहाने चढायला लागला. पहिले काही दिवस ती चढण अतिशय सोपी होती. कधी कधी तो तिथल्या रहिवाशांबरोबर चढायचा. हे रहिवाशी एखादे शिल्प करण्यासाठी योग्य लाकडाच्या तुकड्याच्या शोधात येत असत. कधी कधी तो एकटाच आपण कुठे होतो, काय होतो आणि काय करायला चाललो आहोत याचा विचार करत चढायचा. खूप वरती चढल्यावर खालचे छोटे गाव अगदी ठिपक्यासारखे दिसायला लागले. उंच हिमालयाची शुभ्र शिखरे पाहून त्याच्या हृदयातली धडधड वाढली. श्वास रोखून तो ते दृश्य पाहत होता. त्याला एकदम हिमालयाशी खूप जवळीक असल्यासारखे वाटू लागले, अगदी जसा काही आपला जुना मित्रच आपल्याला भेटायला आला आहे. वरती गेल्यावर तिथल्या शुद्ध हवेमुळे त्याला एकदम ताजेतवाने वाटायला लागले. पूर्ण जगाचा प्रवास त्याने खूपदा केला होता. त्याला वाटले की त्याने जगातले सर्व काही पाहिले आहे, पण इतके सुंदर नैसर्गिक दृश्य त्याने कुठेच पाहिले नव्हते. त्याला त्या क्षणी एकदम आनंदी, उत्साही आणि मुक्त वाटायला लागले. मानवी वस्तीच्या इतक्या वरती आल्यावर जुलियनला सामान्य कोशातून बाहेर पडून असामान्यांच्या प्रांतात आल्यासारखे वाटले. मला एकदम माझ्या मनात चाललेल्या विचारांची खळबळ जाणवली. जुलियन म्हणाला, शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय? आपण घेतलेल्या निर्णयावरून नियती आपला एक एक पत्ता उघडत असते. मला खात्री होती की मी अगदी योग्य निर्णय घेतला आहे. माझे आयुष्य परत तसेच राहणार नाही. अगदी वेगळं काहीतरी खास, अनाकलनीय, सुंदर असे माझ्या बाबतीत घडणार आहे. एक आश्चर्यचकित करणारी जागृत अवस्था होती ती. जुलियन जसजसा त्या भव्य हिमालयाची छोटी छोटी शिखरे पालथी घालायला लागला तसा तो शिवानातल्या योग्यांना भेटण्यास जास्त उत्सुक झाला. ती उत्सुकता एखादी आव्हानात्मक केस दुसऱ्या दिवशी चालणार म्हटल्यावर प्रसिद्ध माध्यमांचे लोक कोर्टरूमपर्यंत माझा पाठलाग करतात तेव्हा जशी असते तशी होती. मी जरी कुठलाही गाईड किंवा नकाशा घेतला नसला तरी असे वाटत होते की माझा मार्ग मला अतिशय स्पष्ट दिसतोय. माझ्या अंतिम टप्प्यावर जाण्यासाठी माझे अंतर्मन मला सारखे मार्गदर्शन करीत आहे असे वाटत होते. मला थांबावेसे वाटले तरी मी थांबत नव्हतो, जुलियन अगदी उत्साहात सांगत होता. जुलियन 2 दिवस त्या शिवाना नावाच्या छोट्या गावाच्या शोधात भटकत होता आणि ते ठिकाण मिळावे म्हणून प्रार्थना करत होता. त्या काळात त्याचे विचारचक्रही धावत होते. जुलियनला आता पूर्वीसारखे थकावट आणि तणाव जाणवत नव्हता. तरी आपण ह्या जागी आपले उर्वरित आयुष्य घालवू शकू किंवा नाही ह्याची खात्री नव्हती. तिथे होते अमाप सृष्टी सौंदर्य, पण पूर्वीसारखे बुद्धीला चालना देणारे त्याच्या वकिली पेशासारखे काहीच काम नव्हते. पण लगेचच त्याला आठवायचे त्याचे जुने ऑफिस, त्याचा तो सुंदर बंगला, ते बेटावरचे दुसरे घर जे त्याने अगदी नगण्य किमतीत विकले. त्याच्या जुन्या मित्रांना घेऊन तो चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जायचा, एक बटन हळुवारपणे दाबायचा, अवकाश की त्याची फेरारी गाडी एक मोठा धमाका करीत जिवंत व्हायची. जेव्हा तो डोंगराच्या आणखीन वरच्या भागात पोहोचला तेव्हा त्याच्या मनातल्या भूतकाळातल्या विचारांना खंड पडला, कारण समोरची दृश्ये इतकी मनोरम होती. निसर्गाच्या ह्या किमयेचे व देणगीचे कौतुक करत असतानाच त्याला आश्चर्यचकित करणारे काहीतरी जाणवले. डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याला दूरवर एक आकृती त्याच्या पुढे झपाझप चालताना दिसली. त्या व्यक्तीने विचित्र प्रकारचा एक तांबड्या रंगाचा पायघोळ जगा घातला होता. त्याचे डोके आणि मान एका निळ्या रंगाच्या टोपीमुळे झाकली होती. जुलियनला आश्चर्य वाटले. इतक्या एकांतात काही मनुष्यवस्ती असेल असे त्याला वाटले नव्हते. त्या जागी पोहोचायला त्याला 7 दिवस कठोर परिश्रम करावे लागले आणि त्याचे अंतिम टप्प्यातले शिवाना हे गाव कुठे आहे हेही त्याला माहीत नव्हते.
जुलियनने त्याला हाक मारली. एकदा दोनदा मोठ्याने, पण मागे वळूनही न पाहता तो आणखी जोराने चालायला लागला. थोड्या वेळाने तो चक्क पळायला लागला. त्याचा तांबडा झगा हवेत फडफडत होता. मित्रा, कृपया शिवाना नावाची जागा शोधायला मला मदत कर, जुलियन जोरात म्हणाला. मी गेले 7 दिवस इथे भटकतोय. अतिशय थोड्या अन्न पाण्यावर जगतोय. मला वाटते आहे की मी आता मरून जाईन. ती व्यक्ती ताबडतोब थांबली. जुलियन लांब लांब टांगा टाकीत त्याच्यापाशी पोहोचला. तोपर्यंत ती व्यक्ती शांतपणे उभी होती. जुलियनला त्याच्या विचित्र टोपीमुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याच्या हातातल्या त्या वस्तूकडे बघून जुलियन आश्चर्यचकित झाला. त्या व्यक्तीच्या हातात एक फुलांची परडी होती. त्या लहानशा परडीमध्ये जुलियनने कधीही पाहिली नसतील अशी सुंदर, नाजूक आणि सुवासिक फुले होती. जुलियनचे लक्ष फुलांकडे जाताच त्या व्यक्तीने ती परडी हातात गच्च धरून जवळ घेतली. त्याच्या चेहऱ्यावर त्या फुलांबद्दल प्रेम आणि ह्या परदेशी पाहुण्याचा अविश्वास स्पष्ट दिसत होता. जुलियनने त्या व्यक्तीकडे उत्सुकतेने निरखून पाहिले. एकदम सूर्यकिरणांची तिरप आली आणि त्याचा चेहरा आणखीनच स्पष्ट दिसायला लागला. जुलियनने असा माणूस कधीच पाहिला नव्हता. तो साधारण जुलियनच्याच वयाचा होता, परंतु त्याचा चेहरा रेखीव होता. जुलियन एकदम मोहित आणि आकर्षित झाल्यासारखा त्याच्याकडे बघतच राहिला. सगळ्यात जास्त त्याचे डोळे लक्ष वेधून घेत होते. त्याचे डोळे अतिशय भेदक होते. जुलियनला असे वाटले की ह्याची नजर आपल्याला भेदून आरपार जाते आहे. जुलियन जास्त वेळ त्याच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. त्याची त्वचासुद्धा मऊसूत चमकदार होती, पण शरीरयष्टी भक्कम होती. त्याच्या हाताकडे बघून मात्र जुलियनला खात्री पटली की हा काही फार तरुण नाही, पण तरीही त्याचे व्यक्तिमत्व इतके उठावदार होते की जुलियन संमोहित झाल्यासारखा त्याच्याकडे पाहतच राहिला. एखाद्या लहान मुलांनी जादूगाराकडे त्याचा पहिला कार्यक्रम झाल्यावर पाहत राहावे, अगदी तसे. जुलियनने मनात विचार केला की हा कदाचित शिवानातल्या त्या महान योग्यांपैकीच एक असावा, आणि जुलियन मनातल्या मनात स्वतःच्या शोधावर आनंदून गेला. माझे नाव जुलियन मॅन्टल आहे. मी शिवानाच्या योगी महाराजांकडून काही शिकण्यास आलो आहे. तुम्ही सांगू शकाल का मला ते कुठे भेटतील ते, जुलियनने विचारले. तो माणूस विचारपूर्वक ह्या पाहुण्याकडे बघत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरची निर्भयता आणि शांतता पाहून जुलियनला एखाद्या देवदूताचीच आठवण येत होती. त्या माणसाने मृदू स्वरात उत्तर दिले, त्या योगींना तुम्हाला कशासाठी भेटायचे आहे, त्यांच्याकडून काय शिकायचे आहे. जुलियनची आता खात्री पटत चालली होती की हा शिवानीतला योगी असला पाहिजे. त्याने त्या व्यक्तीला सर्व काही सांगितले. ह्या प्रवासाचे प्रयोजनसुद्धा सांगितले, अगदी पहिल्यापासून. त्याने वकिलीत कसे यश मिळविले, कीर्ती, पैसा सर्व काही मिळवले, पण तो कसा आतून पोखरत गेला, आजारी पडला, सर्वस्व विकून इकडे आला आहे. त्याची जीवनशैली कशी धकाधकीची, तणावपूर्ण आयुष्य जगा आणि तरुणपणी मरा अशी होती. योगी कृष्ण, जे पूर्वी नवी दिल्लीला वकील होते, त्यांच्याबद्दलही सांगितले, आणि तो सत्वाचा शोध घेण्यासाठी, अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी, परिपूर्णतेसाठी आणि चिरंतन सुखासाठी इथे आला आहे हेही सांगितले. ती व्यक्ती शांत चित्ताने हे सर्व ऐकत होती. इतके सांगितल्यावर आनंदात मग्न असण्याचे आणि मनावर ताबा मिळविण्याचे प्राचीन तंत्र शिकण्यासाठी तो इथे आला आहे ही त्याची मनाची इच्छा बोलून दाखविल्यावर तो जुलियनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, जर तुला खरोखरच मनापासून हे तंत्र आणि मंत्र शिकायचे असतील तर तुला शिकविणे हे माझे कर्तव्य आहे. मी खरोखरीच शिवानामधल्या त्या योग्यांपैकी एक आहे, ज्यांच्या शोधात तू इथवर आला आहेस. कित्येक वर्षानंतर कित्येक अयशस्वी लोकांपैकी तू पहिला आहेस ज्यांनी आम्हाला शोधून काढले आहे. मला खरोखरीच तुझ्या जिद्दीचे आणि चिकाटीचे कौतुक वाटते. तू खरोखर एक चांगला वकील असला पाहिजेस, त्याने सांगितले. थोडा वेळ थांबून तो म्हणाला, तुझी इच्छा असल्यास तू माझ्याबरोबर ये आणि माझ्या मंदिरात
जे इथून बरेच लांब आहे तिथे माझा पाहुणा म्हणून राहा. अजून काही तास तुला चालावे लागतील. तिथे माझे बंधू आणि बहिणी आहेत. ते सर्वजण तुझे स्वागतच करतील. आम्ही सर्व मिळून आम्हाला जी तंत्र माहीत आहेत ती तुला शिकवू. आम्हाला हे ज्ञान आमच्या पूर्वजांकडून मिळाले आहे. पण आमच्या एकांतवासाच्या जगात मी तुला नेण्यापूर्वी आणि आम्ही आमची सारी गुपिते आणि ज्ञानाचे भांडार उघडण्यापूर्वी मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे. जेव्हा तू हे सर्व शिकशील तेव्हा तू तुझ्या देशात जा आणि तिथे तुमच्या लोकांना हे शिकव. आम्ही जरी एकांतवासात इथे असलो तरी तिथे काय चालले आहे हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही लोक तिथे कसे जगत आहात, किती तणावपूर्ण वातावरणात आणि द्विधा मनस्थितीत जगत आहात हे आम्हाला माहीत आहे. तू तिथे जाऊन त्यांना हा आशेचा किरण दाखव. हे तत्वज्ञान त्यांना आचरणात कसे आणायचे ते सांग. एवढेच माझे मागणे आहे. जुलियनने त्वरित वचन दिले की हे ज्ञान तो पश्चिमेकडील लोकांना द्यायला तयार आहे. जेव्हा ते दोघे पुढच्या प्रवासाला लागले तेव्हा सूर्यास्त होत होता. असे वाटत होते की एखादा आगीचा गोळाच दिवसभराच्या कामाने थकून झोपी गेलेला आहे. जुलियनने मला सांगितले की तो क्षण तो कधीही विसरणार नाही. ह्या भारतीय योग्यांबरोबर चालताना त्याला असे वाटत होते की आपला एक भाऊच आपल्याबरोबर चालला आहे, जो आपल्याला आपण जे इच्छिले ते सर्व काही शिकविणार आहे. तो खचितच माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण होता. जुलियननी मला परत तेच सांगितले. आयुष्यात जे काही थोडेसे महत्त्वाचे क्षण येतात त्यातील हा एक होता आणि हा क्षण त्याचे आयुष्य बदलणारा होता.